नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं दुसऱ्या व्लॉग मध्ये. आणि आज मी इथे घेऊन आलो आहे माझ्या चिल्लर पार्टी गँगला. हे सर्वजण इथे समर्थ आहे, तिथे पाठी ओमकार, आदित्य, आर्यन, सार्थक आणि आदर्श. आता इथे आम्ही सर्व करवंद खातोय. ॲक्च्युली आता संध्याकाळचे वाजत 5:45 आणि मी या सर्वांना घेऊन आलो असाच फेरफटका मारण्यासाठी. म्हटलं बघू वर राहणार आपल्याला काय काय भेटतं बघायला, कारण आता सर्व मुंबईला निघून जाणार आहेत. मग आता कोण भेटणार नाही, कारण मे महिन्याची मजा फक्त मे महिन्यातच घेता येते गावाला आल्याच्या नंतर. सो बघूया या ब्लॉगमध्ये पुढे काय काय घडतं. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल आवडला तर सबस्क्राईब करा. फुल ऑन बांधेल की आपल्या ब्लॉगमध्ये हा व्ह्यू कधी बघायचा नसेल, हा रस्ता इकडे सगळीकडे पूर्ण घनदाट जंगल आहे. या जंगलात कोण कुठे कधी कुठे कसा काय लपलेला बसलेला असेल देवाला माहिती. बट वी आर गोईंग ऑन अवर वे. हे बघा, हे झाड बघा आंब्याचं. कुठं आहे काय बोलतो. आणि याला आधी त्याला आंबा पिकलेला भेटलाय मस्तपैकी. आता आपण या रानात चालतोय. आता चालता चालता आपल्याला जर इथे डुक्कर दिसला, वाघ दिसला, कोणी काय दिसलं तर काय कराल? उलट्या पावलानं परत जायचं. उलट्या पावलाने का परत जायचं, आता हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. ओ लुक ॲट दॅट, वानर सेना इज हिअर. वानर सेना इज हिअर. ओ तुम्ही हा बघता ना, तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये जो धबधबा बघायचात ना, तो बघा इथून इथून पाणी येतं. तुम्हाला दाखवतो जागा, ते बघा. आणि इथे कोणतरी बघ, हे बघ इथं कोणतरी जांभला खाऊन ठेवले एकदम पद्धतशीर लाईनीत काढून. हे बघ जांभला देवा. कुठे जांभली नाही, कुठं ते जांभूळ आहे. अरे होय जांभळं पिकले. हे बघा हे वरती दिसतंय जांभळाचं झाड आहे, हे जांभळं पिकलेत. हे बघ आंब्याची मजा घेतात. शबास मस्त, एक नंबर एक नंबर. आदर्श इकडे बघ, काढा काढा. पोरांच्या इथं मजा चालू आहे, फुल मजा चालू आहे पोरांची. बघूया आपल्याला पुढे अजून काय काय भेटतंय. आणि तुम्ही इथं पाहताय कालोख. कालोख बघा, कालोख बघा इथे या जागेवरती कालोख बघा. हे इकडे पाहता, इथे मस्त पावसाळ्यात पाणी असतं एकदम मस्त पैकी पाणी चालू. हा इकडे असं पाणी वाहतं खालपर्यंत आणि एक नंबर मजा असते. ए कोण आहे? इकडे फणस वगैरे लागले आहेत फणसाच्या झाडावरती. सर्व रानमेवा आहे, रानमेवा जो तुम्हाला मुंबईच्या ठिकाणी पैसा नाही, मुंबईला जे तुम्हाला पैशाने विकत घ्यावं लागतं ते आम्ही इथे फ्रीमध्ये खातो. म्हणजे ज्याचं झाड लावलं असेल तो खातो, आणि जर सार्वजनिक झाड असेल तर म्हणजे कोणी खातात. पण मोस्ट ऑफ जर असं कोकणातली माणसं असे आहेत की जर त्याच्या घरात जास्त 2 फणस जास्त आले तो एक एक्स्ट्रा फणस आपल्या शेजाऱ्याला नक्कीच देतो. ही आहे कोकणी माणसाची काय त्याला बोलतात, माणुसकी. काय 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 वाघाला की उलट्या पावलानं चालायचं, त्यात काय. काय करायचं बघूया थोडंसं वर जाऊन काय आहे. नको मेलो जाऊ, फक्त उलट्या पावलानं पाठी यायचंय. मेलो सगळं मस्करी मस्करीत घेता वाय, सगळं मस्करीची कुस्करी व्हायला वेळ लागत नाही. बट ठीक आहे, या पोरांना मी त्या इथपर्यंत आणलंय. या मुलांची तदमेदारी सुद्धा माझ्यावर आहे. हो बाबा इथं कोणतरी आंबा बघा मस्त खाऊन टाकला बघ. हो आणि हे बघा एवढं भारी भारी पिकलेले आंबे हे वांदर असे खाऊन टाकतात. हे बघा आणि असे वेस्टेज जातात, कारण इकडे वरती कोण आता हल्ली येतच नाही ना बघायला. हे तिकडे तिकडे आंबे पडले, तिकडे आहेत, इकडे पडले. ते बघा, हे बघा हे मस्त कोळी चुपून पण टाकले वांदराने. बघा काय बोलणार, काय आता हल्ली कोण रानात येत नाही ना, त्याच्यामुळे सर्व काय करणार आहेत. हा भेटला होता तुला चांगला, नशीबवान आहेस. हे बघा हे बघा हे बघा इथं आंबे असेच पडलेले आहेत. ही जी मजा आहे ना बघा, इकडे पण पूर्ण घनदाट रान आहे खाली, आणि इकडे पण पूर्ण घनदाट रान आहे. आणि इकडे वरती तिकडे सडे आहे, सडा सडा ज्याला बोलतो सडा. अरे तो खालचा जो तुम्ही हां हो थोडक्यात ज्यांना माहिती नाही त्याच्यासाठी पठार म्हणजे असं घाटावरती असतो कातळ तसा. आणि मगाशी होतो आपण पहिल्या पाऱ्यावरती, आणि आता हा आपण पोचलो दुसऱ्या पाऱ्यावरती. इथून अजून एक 15 मिनटं आणि तुम्ही सरळ सड्यावर. असं म्हणणं होतं की इथून सडा जवळपास एक 10-15 मिनटावरती. आम्ही जर पटापट धावत गेलो तर एक 5-10 मिनटात पण जाऊ शकतो फटाफट, असं काही वेळ नाही लागणार. पण आता संध्याकाळचे 6:30 वाजले, मला माझे सार्थक पाठवून काहीतरी करतोय त्याच्यामुळे. तर बट असा विषय आहे की अरे सार्थक नाही पाठीमागे कोण आहे, समर्थ आहे. ओके, तर विषय असा आहे की मी यांना तेच बोलतोय की कधी आपण अशा कुठल्याही ठिकाणी आपण गेलो ना
तर आपल्या स्वतःच्या मनावरती कंट्रोल, इकडे कॅमेरा पण इधर इधर मी सांगतोय हा, तर आपल्या मनावरती ना कंट्रोल राहायला पाहिजे. तुम्ही पाण्यात पोहायला जा किंवा जंगलात जा कुठेही जा, तर किंवा मोठं ट्रॅव्हल करताय कुठे काही करताय, तर ज्यावेळेस तुम्ही कधी कधी आपण आता जंगलात आलो, आता आपल्याला हाऊस वाटते की आता इथपर्यंत आलो, मग आपण पर्यावरती होतो तर म्हटलं की पुढे जाऊया, पुढे आलो म्हटलं की पुढच्या पर्यावर जाऊया, पुढच्या पर्यावरती आलो, आता अजून हाऊस आली की म्हणजे सड्यावरती जाऊया. बट कदाचित सड्यावरती गेल्याच्यानंतर काही अघटित घडू शकतं. त्याच्यामुळे गरजेचं आहे की आपल्या मनावरती ताबा ठेवणं आणि कंट्रोल ठेवणं सर्वात मोठी गोष्ट ही. त्यामुळे आता आम्ही इथूनच परतीचा प्रवास करणार आहोत. आता वाजले 6:30, आता हळूहळू कालो खायला सुरुवात होईल आणि हे पूर्ण घनदाट जंगल आहे. इथे आम्ही ओरडलो ना तरी घंटा कोणाला आवाज जाणार नाही लांब लांबपर्यंत की आम्ही कुठे आहोत काय नाही. म्हणजे बहुतेकांना माहिती आहे आम्ही इथं वरतलो, बट कशाला कोण शोधायला येते, त्यांना माहिती की पोरं गेलेत, पोरं रिटर्न येतील. बट विषय असाच आहे की तुम्ही पाण्यात सुद्धा असाल ना तर तुम्हाला असं वाटतं की आम्ही अजून थोडं पाणी आहे पोहायला जाऊ, अजून थोडं पाणी आहे पोहायला जाऊ, अजून थोडं पाणी आहे पोहायला जाऊ. बट ठीक आहे, बट ठीक आहे, एवढा विषय काय एवढा हे नाही. सो माझं म्हणणं एवढंच आहे की जंगलात तुम्ही कधीही फिरताना स्वतःच्या मनावर ताबा ठेवा. तुम्हाला जर असं वाटेल की नाही मी इकडे करू शकतो, मी इथे चढू शकतो, मी इथे या जागेवर जाऊ शकतो, मी या जाळीत जाऊ शकतो, कधीच करू नका. जेवढं तुमच्याने झेपतंय तेवढाच प्रवास करा जंगलामध्ये, तेवढं तिथपर्यंतच जा, तिथपर्यंत गोष्टी करा, त्याच्या पुढे काहीच करू नका. आता मी हे सर्व करतो कारण मी एका ट्रेंड माणसाकडून हे सर्व शिकलो, ते म्हणजे श्री बाबाजी भिक्काजी बाबाजी मते, जो माझा मामा होता जो ऑफ झाला, त्याच्याकडे मी सगळ्या गोष्टी शिकलोय हळूहळू. तर मी त्याच्याकडून सर्व गोष्टी शिकलोय आणि त्याच गोष्टी मी या मुलांना पास आउट करतो. मी या सर्वांना त्याच गोष्टी शिकवतोय की त्याने शिकवलेल्या गोष्टी, त्याने दिलेली शिकवण ही शेवटपर्यंत या पेडांब्यात राहावी, सर्व मुलांमध्ये ती पसरावी. ती म्हणजे उगाचच भीती नाही, जिथे भीती पाहिजे तिथे भीती, बट उगाचच विनाकारांची भीती नसली पाहिजे. बस बाकी काही नाही. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कोणाला बांधेल की लाईक कंपल्सरी करा आणि कमेंट आपले थॉट्स यावरती नक्की कळवा. आणि बाकी मी काय काय त्यात बदल करू शकतो ब्लॉगमध्ये ते पण सुचवा. तोपर्यंत ब्लॉग संपत नाही, बघूया पुढे अजून काय काय घडतं. अजून परत जोपर्यंत घरात पोहोचेन तेव्हा ब्लॉग एंड करेन. ओके, लव्ह यू ऑल. तसं पाहता पाहता आपण इथे आलोय, इथे सर्वजण आलोय. या सर्वांचे मनापासून थँक्यू. आणि आपण आता खाली उतरलोय. वाजले किती वाजले रे? 7:30 वाजलेत. आणि आता आम्ही आलोय घरात आलो. तर तुम्ही खाली इथे घरं बघू शकता, इथे वाडी, ते घरं जवळपास. म्हणजे आम्ही सुखरूप खाली आलोय एवढ्या कालोखातून जाऊन सुद्धा. तर असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलचं कंटेंट आवडलं तर सबस्क्राईब करा. एकदा मुलाच्या तोंडून लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. हा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. शेअर पण करा, लाईक कंपल्सरी करा.